नमस्कार, मैं हूं रविंद्र जैन और आप देख रहे हैं मुंबई मास टाइम्स। आइए देखते हैं आज की मुख्य खबर। ते आंदोलन असो किंवा विद्यापीठामध्ये वेगवेगळ्या प्रकारे त्या ठिकाणी विद्यार्थ्यांच्या हितांकरता केलेली आंदोलन असो, या प्रत्येक आंदोलनामुळे एकीकडे विद्यार्थ्यांचा फायदा तर झालाच, पण त्याच वेळी खऱ्या अर्थानं जे काही कार्यकर्ते होते त्यांच्यातला नेतृत्व गुण देखील त्या ठिकाणी आपण तयार करू शकलो। आणि म्हणून मला असं वाटतं की विद्यार्थी परिषद ही एक प्रकारे राष्ट्रीय विचाराने प्रेरित अशा प्रकारच्या विद्यार्थ्यांना घडवत, त्यांच्यातलं नेतृत्व घडवत, आपली एक उज्ज्वल अशा प्रकारची पिढी घडवत असतं। आणि हे सगळं घडवत असताना खऱ्या अर्थानं हे जे काही वेगवेगळे कार्यक्रम आपण करतो, या कार्यक्रमाच्या माध्यमातून समाजातल्या प्रत्येक व्यक्तीपर्यंत पोहोचण्याचं काम आपण करत असतो। खऱ्या अर्थानं विद्यार्थी परिषदेचं काम करत असताना आपल्याला एक सामाजिक समरसता त्याच्यामध्ये पाहायला मिळते। जात पात धर्म याच्या पलीकडे जाऊन सगळे कार्यकर्ते म्हणून आपण त्या ठिकाणी काम करतो, सगळे एकत्रित राहतो, एकत्रित वागतो आणि त्यामुळे एक संघ समाज जो आपल्याला तयार केला पाहिजे, त्या समाजाची निर्मिती करताना देखील विद्यार्थी परिषदेचं एक मोठं योगदान असतं। सगळ्यात महत्त्वाची गोष्ट जी आशिषजीने आपल्याला सांगितली ती म्हणजे सगळे लोक आपल्या विद्यार्थ्यांना भविष्यातले नागरिक सांगतात। आपण सगळे सांगतो की तुम्ही भविष्यातले नागरिक आहात, पण विद्यार्थी परिषद एकमेव असं संघटन आहे जे म्हणतं तुम्ही भविष्यातले नागरिक नाही आहात, तुम्ही आजचे नागरिक आहात। तुम्हाला आजचे नागरिक म्हणून उद्याचं भविष्य घडवायचं आहे। आणि म्हणून आज विद्यार्थी परिषदेचा कार्यकर्ता हा स्वतःचं भविष्य घडवत असताना सोबत आमची शिक्षण पद्धती कशी असली पाहिजे, आमच्या विद्यार्थ्यांना कसा न्याय मिळाला पाहिजे, याकरता देखील आग्रही असलेला आपल्याला पाहायला मिळतो। आणि म्हणून मला असं वाटतं की ही जी काही एक परंपरा विद्यार्थी परिषदेने मोठी सुरू केलेली आहे, या परंपरेचा भाग म्हणून आपण सगळे काम करतो आहोत। मी तर असं म्हणेन आपण भाग्यशाली आहोत, म्हणून विद्यार्थी परिषदेसारख्या एक राष्ट्रीय विचाराने प्रेरित संघटनेमध्ये काम करण्याची संधी आपल्याला मिळालेली आहे। आणि मला असं वाटतं की या संधीचा योग्य उपयोग घेतला तर जीवनातल्या प्रत्येक क्षेत्रामध्ये जिथे जिथे आपण जाऊ त्या ठिकाणी आपल्याला यश मिळेल, आपल्याला त्या ठिकाणी आपला एक वेगळी प्रतिमा ही निश्चितपणे निर्माण करता येईल।